पुढची बातमी पाहूया। कोल्हापूर ते रत्नागिरी महामार्गाच्या कामामध्ये चुकीच्या पद्धतीने वृक्ष लागवड केली गेली आहे। एबीपी माझाच्या बातमीची NHAIने दखल घेतली आहे। झाडांच्या केवळ फांद्या लावून झाडांची फेरलागवड केल्याचं दाखवलं गेलं। संबंधित कंत्राटदाराला NHAI कडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे। विजय केसरकर आपल्याला अपडेट देतील। विजय, एबीपी माझाने ही बातमी दाखवली होती, NHAI कडून दखल घेतली गेली आहे, पुढे काय कारवाई होऊ शकते? कारण कोल्हापुरातून रत्नागिरीकडे जो महामार्ग निघतोय त्याचं काम आहे ते अतिशय जोरानं सुरू आहे आणि अशावेळी जी झाडं या कामामध्ये येतात त्यांची पुनर्लागवड करण्याच्या सूचना आहेत त्या दिल्या होत्या। मात्र जे कंत्राटदार आहेत त्यांनी अतिशय फांद्या फक्त लावून या ठिकाणी झाडं लावल्याचं दाखवण्यात आलं होतं आणि ती बातमी आपण दाखवल्यानंतर आता यांना नोटीस पाठवलेली आहे। आत्ताची झाडाची परिस्थिती काय आहे, कशा पद्धतीने झाडं लावलेली आहेत, शास्त्रीय पद्धतीचा वापर केला आहे की नाही याचा अहवाल 7 दिवसाच्या आत देण्याचे बंधन आहे ते या ठिकाणी कंत्राटदाराला घातलेलं आहे। त्यामुळे एबीपी माझानं दाखवल्यानंतर आता या ठिकाणी कंत्राटदाराला नेमकी काय कारवाई केली जाते हे पाहावं लागणार आहे। प्रज्ञा। विजय, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।